आज आपणासमोर इथे विदर्भरत्न श्री हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर व दुसरे म्हणजे गायत्री नगराला नेहमी आशीर्वाद देणारी गायत्री नगराची मोठी माऊली श्री हरिभक्त पारायण प्रशांतजी महाराज दाखवते. चारी वेद ज्यांची कीर्ती वाखाणती, चारी वेद ज्यांची कीर्ती वाखाणती, बांधवितो हाती गवडणींच्या. अशा या दोन्ही माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे दोन बोबडे शब्द मांडतो. या बोबड्या शब्दांना आकार देण्याचे काम मागच्या वर्षी श्री हरिभक्त पारायण शिवाजी महाराज मानकर यांनी केले. वेळेच्या अभावी यावर्षी आपल्याला त्यांचा सहवास लाभला नाही, पण आज ते येथे उपस्थित आहे. पण मी मात्र खूप भाग्यवान आहे. मोबाईलच्या माध्यमातून मी त्यांना वर्षभर त्रास देऊन श्रीमद भगवद्गीतेचे अध्ययन सुरू केले. खरं सांगायचं झालं तर ते माझ्यासाठी एक गुगल ॲपच आहे, कारण मी जेवढेही प्रश्न विचारले त्यांनी त्या सगळ्यांचे निराकरण केले. भेटी लागे जीवा लागलीसे आस, कसले काका सगळे संचालक काका यांसारखे आमचे शिबिर देखील विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणारे आहे. एक दिवस आम्हाला शिवशक्ती पॉईंटला नेले. तेथे आम्हाला पशु पक्षी व निसर्ग यांची ओळख करून दिली. तेव्हा आम्हाला समजले की झाडे लावायला जागा अपूर्ण पडत आहे, कारण प्रत्येक भावाला त्याचं एक स्वतंत्र असं घर हवं असतं. म्हणूनच आजच्या पिढीला हक्क मिळवून देणाऱ्या महाभारतासोबतच त्याग व समर्पण करणाऱ्या रामायणाचे धडे देणे देखील आवश्यक झाले आहे. झाडे उगतात, फक्त त्यांना जगवा, नाहीतर झाडे लावतात पण फक्त बॉर्डरवर. यासोबतच लाठीकाठी, तायकांडो, शिवकालीन युद्धकला स्वतः आमच्या हातात देऊन आम्हाला शिकवले व योगा, बासरीवादन यांचे देखील आम्हाला प्रशिक्षण दिले. यासोबतच विशेष आकर्षण म्हणजे विविध देशातील पेन्सिल, खोडरबर व शॉर्पनर्स. एक दिवस चालत्या बोलत्या रोबोटने आमचे लक्ष वेधले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पिवळ्या रंगात काळ्या रंगाचा निर्गुण निराकार विठ्ठलाचे रूप साकारले. स्वतः भगवंताचा अंश असणारा गीतेचा 15वा अध्याय आम्हाला शिकवला. भारतीय संस्कृती जी मुळातच श्रेष्ठ व महान आहे, त्या संस्कृतीचे धडे आम्हाला दिले व या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे दान हा विषय प्रथम येतो. आम्हाला दान देण्याची सवय लागावी म्हणून मूठभर धान्य हा उपक्रम देखील राबवला. यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्यान, ज्याने एकाग्रता वाढते व अभ्यासामध्ये लक्ष लागते. कोणत्याही गाण्यावर डान्स करण्यापेक्षा रामकृष्ण हरीच्या गजरावर पावले करून बघा, तणासोबत मनही प्रसन्न होईल. स्वर्गीय बाबा महाराज सातारकरांचा रामकृष्ण हरीचा गजर तुमच्या परिचयाचा असेलच. स्वरक्षणाचे धडे विशेष करून दीदींसाठी शक्ती, संपत्ती व सद्बुद्धी हे तिन्ही गुण स्त्रीजवळ असतात. भास्कर महाराजांचे शिस्तीने श्लोक स्पष्ट उच्चारण करून घेणे व मुक्ताताईंची सुमधुर अभंगाला चाल लावणे हा दुग्ध शर्करा योग आमच्यासाठी खूप सुंदर होता. मंदिरातल्या आजीबाईंनी देखील प्रेमाने सहकार्य केले. सियापती रामचंद्रांनी जेव्हा सेतू बांधला तेव्हा जशी खारुताईंनी त्यांना मदत केली, तसे आमच्या व्हॉलेंटियर्स दीदी व दादा यांचे देखील आभार मानतो. संचालक काकांनी शिबिराचे आयोजन केले व आम्हाला वेळ दिला. पैसा कोणीही देतो, वेळ मात्र खूप मौल्यवान असतो, म्हणून त्यांचेही आभार मानतो. संत कृपा होण्याकरता पुण्याईसोबत देवाची कृपा देखील लागते. आज जणू तीच माझ्यावर झाली असावी. आजी सोनियाचा धेनू, वर्ष अमृताचा धनी. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम. धन्यवाद.